एकटं पडू देऊ नका। आणि माझी सरकारला एक विनंती आहे, काही मराठा आंदोलक आता अख्ख्या मुंबईमध्ये इकडे तिकडे फिरतायत काय, त्यामुळे लोकांना तुम्हाला वाटत असेल त्याच्यामुळे गैरसोय होते वगैरे, सगळं ठीक जरी असलं तरी माझी सरकारला विनंती आहे की आझाद मैदानाची जागा कमी आहे, कोर्टाच्या निर्देशानुसार आपण ती जागा जरी दिलेली असली हे मला मान्य आहे, पण आज त्यांची जेवणाची व्यवस्था कशी होऊ शकते, पण इतर ज्या गोष्टी त्या करण्यासाठीची व्यवस्था ही फार गरजेची आहे आणि आवश्यक आहे। आणि म्हणून त्याची त्यांना त्रास होऊ नये यासाठी एखादं वानखेडे स्टेडियम सारखं जर मैदान दिलं तर जेणेकरून ते एका ठिकाणी बसतील, त्यांचं आंदोलन जे काय ते चालू राहील, अशी सरकारने जर व्यवस्था केली तर मला असं वाटतं की त्यांना मदत केल्यासारखी होईल। मुंबईमधल्या लोकांच्या भावना थोड्याशा आहेत की आम्हाला त्रास होतोय, पत्रकार बांधवांच्या भावना, सगळ्यांच्याच भावना आहेत, तर त्याही सगळ्या अडीअडचणी त्या दूर होऊन जातील। आणि आमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्याला जी मदत करता येईल ते बांधव आपले आहेत, त्या बांधवांना मदत केली पाहिजे, कारण सरकार काय निर्णय घेईल तो सरकारचा निर्णय आहे, कोर्ट काय निर्णय घेईल तो कोर्टाचा निर्णय आहे। शेवटी महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक घटक आणि देशात राहणारा आपला आहे, या आपल्या घटकाला आपल्याला जी मदत करता येईल ती करायला पाहिजे, अशा प्रकारच्या माझ्या भावना आहेत। मात्र विसर्जन सोहळा आता तोंडावर आलेला आहे, मुंबईत आधीच विसर्जनाची गर्दी असते, लॉ अँड ऑर्डर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी एक भीती मुंबईकरांच्या मनात आहे। मुंबईत आधीच इतकी गर्दी आहे, त्याच्यात कुठलंही सुप्रशासन हे रस्त्यावर दिसत नाही, कारण गर्दीला मॉबला कंट्रोल करण्यासाठी पोलिसांकडे विनंतीशिवाय दुसरं कुठलंही हत्यार नाही। मीही जरांगे पाटलांना आणि आंदोलक आलेले आमचे जे बांधव आहेत त्यांना विनंती करतोय की शेवटी मुंबई तुमचीच आहे, महाराष्ट्राची ना देशाची आर्थिक राजधानी आहे, आणि त्याच्यामुळे मुंबईकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन उत्तम प्रकारचा असला पाहिजे आणि मुंबईच्या लोकांना त्रास होता कामा नये, कायदा आणि सुव्यवस्था बिघडता कामा नये, या दृष्टिकोनातूनही त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे। आपला लढा आंदोलन हे आहेच, ते एका विषयासाठी आहे, पण त्याच्यामुळे इतरांनाही त्रास होईल असं न केलं तर जरांगे पाटलांनी आपल्या सहकार्यांना आणि आम्ही आमच्या बांधवांना विनंती करतो की आपणही हे थोडंसं गणपतीचा पिरियड आहे आणि या गणपतीच्या पिरियडमध्ये लाखो लोक मुंबईमध्ये येत असतात आणि ते सुद्धा मुंबई बघायला फिरतात दर्शनाला आल्यानंतर, तसं तुम्ही मुंबईत आलेला आहात, पण आपल्यामुळे आपल्या आंदोलनाला यश कसं येईल तो गोल ठेवून त्यांनी पुढे जायला पाहिजे, अशी त्यांना आमची विनंती आहे। वेगवेगळं शिष्टमंडळ जाऊन भेटताय, जरांगे ऐकायला तयार नाहीयेत आणि याला कुठलाही अंत दिसत नाहीये, कारण का किती मुदतीचं हे आंदोलन असेल यालाही अंत नाहीये, त्यामुळे मुंबईकर फ्रस्ट्रेट आहेत। सरकार अपयशी ठरते का? नाही, मला मी सरकारला यासाठी सरकार अपयशी ठरते नाही ठरते या विषयावरती मला बोलणंही उचित वाटत नाही, कारण गणपतीचं सीझन आहे, एक गणपतीमध्ये संपूर्ण लोक येत असतात, त्याच्यात आपले सगळे बांधव आंदोलनकर्ते आलेले, त्याच्यामुळे मुंबईवरती असाच लोड प्रचंड पडलेला आहे आणि त्याचं अपयश आलं असं सरकारवरती दोष देऊन मला कसं चालेल, असं नाही होत। पण त्यातून काय मार्ग काढायचा ते मला वाटतं देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आणि त्याचं संपूर्ण मंत्रिमंडळ आहे, ते निश्चितपणे त्याच्यावरती विचार करतील। आता मध्यंतरी त्यांनी सन्माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेब, डॉक्टर कोकण आयुक्त विभागीय डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेब या लोकांची कमिटी जाऊन ती भेटली।